शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये बाजारभोगाव या गावात आलेलो आहोत। आपला भात बियाणं नाथ बायोजन इंडिया लिमिटेड कंपनीचा श्वेता 43 हा आपले प्रगतशील शेतकरी धनाजी भाऊ इथं केलेला आहे। तर आपण त्यांना विचारू की त्यांना ह्या भाताबद्दल काय वाटलं। भाऊ नमस्कार। सुरुवातीला आपलं नाव सांगा। माझं नाव धनाजी सदाशिव गुरव, बाजारभोगाव, तालुका पन्हाळा। धनाजी सदाशिव गुरव, बाजारभोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। आपला मोबाईल नंबर काय आहे? मोबाईल नंबर 8275444199 8275444199। तर आपण जे भात बियाणं लावलेलं आहे हे कोणत्या कंपनीचं भात बियाणं आहे? ते श्वेता 43 श्वेता 43 नाथ बायोजन श्वेता 43। ओके। आता आपण परिसरामध्ये बरेचशी भातं बघतो, पाऊस पाण्यामुळे काय भातं पडलेली पण आहेत। तर तुम्हाला इतर कंपनीच्या भातापेक्षा आणि श्वेता 43 मध्ये काय विशेषता वाटली, एक दोन शब्दामध्ये सांगा। हे भात मला महत्वाचं म्हणजे उंची, माझे जे उद्देश होता जनावरांना वैरण आणि स्वतःला खाण्यासाठी भात, अशा दोन्ही गोष्टी आहेत साध्य होत्यात। कारण भाताची उंची पण जास्त आहे आणि उंचीसाठी लोंबाची संख्या पण जास्त आहे, लोंब लांब आहे आणि भाताची उंची असं मला पिंजर वैरण, जनावरांसाठी वैरण आहे, पिंजर आहे ते मला पण भरपूर मिळेल। तुम्हाला इतर ज्या भाताची लोंबी आणि आपल्या श्वेता 43 भाताची लोंबी कशी वाटते? इथं इतर भातापेक्षा लोंबी चांगली आहे आणि दाण्यासाठी तसं भरलेलं आहे, जास्त करून रोगाला काय बळी जास्त पडलेला नाही। तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहिलं तिथं आपल्या प्रगतशील शेतकरी बंधूंचं काय म्हणणं आहे की मला भातासोबत चारा पण महत्वाचा होता आणि इथं त्यांना ते साध्य झालेलं आहे। कारण तुम्ही सर्व प्लॉट जर पाठीमागं पाहिला तर साधारण 3.5 फूट उंचीचा प्लॉट आहे, पानं रुंद आहेत, पानावरती कुठल्या प्रकारची काळी कणी किंवा स्मट प्रकारचा रोग नाहीये, भातामध्ये लोंबी चांगली आलेली आहे, हाईट चांगली आलेली आहे। महत्वाची गोष्ट भात बियाण्याचं जे खोड आहे ते खोड मजबूत असल्यामुळं आणि फुटवे जास्त असल्यामुळं भात कुठं पडलेलं नाही। तर मी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की पुढल्या वर्षी तुम्ही श्वेता 43 नाथ कंपनीचा श्वेता 43 या भात बियाण्याची लागवड करून आपल्याही उत्पादनामध्ये भर घालावीत। आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। नमस्कार काका।